देशभरात लठ्ठपणाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि या लठ्ठपणाच्या संदर्भानं लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं उपचार जो आहे तो वैद्यकीय क्षेत्रात केला जावा या अनुषंगानं आज IMAच्या वतीनं नागपूर IMAच्या वतीनं चर्चासत्र जे आहे त्या ठिकाणी आयोजित करण्याचं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर संजय बुरुडे आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून या विषयावर काम करतायत आणि संपूर्ण राज्यभर फिरून जनजागृती या संपूर्ण उपचाराच्या संदर्भानं जे आहेत ते करतायत। सर, नेमका हा जो आजार आहे हा कशामुळे बळावतो आणि काय त्याची उपचारी पद्धती आहे? याच्यामध्ये जे घटक आहेत आपण लहान मुलांची ओबेसिटी आणि ॲडल्ट ओबेसिटी आम्ही असे दोन भाग करतो। लहान मुलांच्या ओबेसिटीमध्ये साधारण 10 वर्षाच्या आतल्या जे मुलं असतात त्यांची ओबेसिटी त्यांच्या जेनेटिक आणि हॉर्मोनल फॅक्टर्सने असते आणि जी मुलं 10 वर्षाच्या वरती असतात 20 वर्षापर्यंत वगैरे त्या मुलांमध्ये हॉर्मोनल आणि लाईफस्टाईल त्या मुलांची हे कारणीभूत असतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मग राहिला दुसरा प्रश्न जो ॲडल्ट ओबेसिटी आहे, जे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जेवढं जरुरीपेक्षा अन्न जास्त जेवणे आणि ते बर्न न करणे, म्हणजे त्या कॅलरीज ज्या एक्स्ट्रा घेतल्या त्या न जाळणे किंवा पूर्ण एक्सरसाइज करून जी बॉडी टोन न ठेवणं, या गोष्टी याला जबाबदार असतात। मानसिक तणाव हा पण याला खूप सारा जबाबदार असतो। आता ओबेसिटी लठ्ठपणा म्हटलं की त्याच्यामुळे बरेचसे मेटाबॉलिक आजार होतात, जसे की डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, नी जॉईंट पेन, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आणि कॅन्सरसुद्धा। आता याच्यामध्ये जी वर्ल्डमधला जो रिसर्च डेटा आला आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास त्यांनी तर असं प्रिडिक्ट केलं आहे की पुढचे 10 वर्ष म्हणजे 2035पर्यंत ओबेसिटीचं प्रमाण जगभरामध्ये 51% असेल, म्हणजे एक सोडून दुसरा माणूस जाडा असेल। ही खूप स्केरी परिस्थिती आहे। 2023मध्ये दुसरा जो अहवाल आला त्याच्यामध्ये सांगितलं की भारत हा देश जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे भारतातली जो लठ्ठपणाची संख्या पण खूप वाढते आहे आणि याचं कारण आपले एशियन लोक आहेत की यांची उंची कमी असते पण पोटाची जाडी जास्त असते। त्यामुळे आपण ज्याला विसरल फॅट किंवा पोटाच्या आतली फॅट, आपल्या पोटातल्या ऑर्गनच्या भोवतालची किंवा त्याच्यातली, जसं लिव्हरमध्ये फॅट असणं, फॅटी लिव्हर होतं, लिव्हरचे डिसीजेस होतात, ज्याच्या पँक्रियाजमध्ये फॅट असणं म्हणजे तुम्हाला त्याचे डायबिटीस होतो, किडनीची चरबी तुम्हाला हाय ब्लड प्रेशर देते, हार्ट प्रॉब्लेम देते, मेंदूतली चरबी तुम्हाला मेंदूचे प्रॉब्लेम। आता याच्यावर कंट्रोल करण्यासाठी म्हणून आपल्याला उपाय युद्ध पातळीवर करायला पाहिजे की जेणेकरून तुमचं ही ओबेसिटीचा जो विषय आहे तो मुळापासून काढला पाहिजे। मुळापासून काढल्यावर मग त्याचे काही रोगराई वगैरे काही होणार नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरा नवीन अहवाल आला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 87% डॉक्टर्सना लहान मुलांचा लठ्ठपणा कसा काढायचा, कशी ट्रीटमेंट द्यायची हे सुद्धा माहिती नाही आहे। म्हणून आम्ही ही ऑपरेशन्स, मी बेरियाट्रिक सर्जन आहे मुंबईमध्ये, पण ही ऑपरेशन्स नुसती आम्ही ऑपरेशन्स करत नाही, पण लहान माइल्ड ओबेसिटीपासून मॉडरेट ओबेसिटीपर्यंत पण न जाऊ द्यायचं किंवा मॉडरेटवरनं सिव्हिअरपर्यंत न जाऊ देणं हे आमचं काम आहे। तर त्यासाठी हे चर्चासत्र आज इथे अरेंज केलं आहे। याच्यामध्ये बरेचसे आमचे IMAचे तज्ज्ञ डॉक्टर आणि मी आमचं एक जॉईंट असं हे सेशन घेतलं आहे की ज्याने अवेअरनेस आहे। निश्चित संपूर्ण राज्यभर या आजाराच्या संदर्भानं चर्चासत्र जे आहेत ते या ठिकाणी केलं जात आहे आणि वाढत्या लठ्ठपणावर आणि लठ्ठपणाच्या रुग्णांवर कुठेतरी आळा घालण्यासाठी डॉक्टर जे आहेत ते प्रयत्नरत असले त्यांनी सांगितले। कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.